शाहू महाराजांचा माणूस म्हणजे पेशवा त्यावेळेचा, त्याचं नाव बाळजी विश्वनाथ. या माणसाला शाहू महाराजांनी सांगितलं की तुझं आता सगळ्यात महत्त्वाचं काम की तू दिल्लीत जायचं. दिल्लीत जाऊन माझी आई म्हणजे संभाजी महाराजांची पत्नी, शाहू महाराजांची मातोश्री आणि बाकीचा जो कबिला तो सोडवून आणायचा. याच्याबरोबर आणखीन महत्त्वाची कामं काय, तर 3 संध्या मराठ्यांना हव्या होत्या. एक होती चौथाईची. पण मराठ्यांनी राजकारण खेळायला कशी सुरुवात केली की सय्यद बंधूंपैकी हा सय्यद अब्दुल्ला उत्तरे होता, सय्यद हसन अली दक्षिणेत होता, हुसैन अली. ह्याच्याकरवी मराठ्यांनी एक राजकारण असं रमलं की साताऱ्यातनं कोणता तरी एक माणूस पकडला, एक मुलगा पकडला. तो दिसायला अतिशय सुंदर होता, तो इराणी वंशाचा होता. त्याला बादशाह म्हणून घोषित करायचं आहे आपल्याला, अशी एक आवई उठवली. त्याला एका हत्तीच्या हौद्यात बसवतं. त्याला म्हणजे तो जो सय्यद हुसैन अली असायचा, अब्दुल्ला होता, तो प्रत्येक दिवशी त्या हत्तीसमोर जायचा, त्याला कोर्निस करायचा. तो जो हत्तीचा हौदा होता तो चारही बाजूनी पांढऱ्या तलम वस्त्राने आच्छादलेला होता. आत कोण बसलंय, त्याचा चेहरा काय, तो बाई आहे माणूस आहे, कोणालाही माहीत नव्हतं. 1719 साली मराठ्यांची 50,000ची फौज बाळाजी विश्वनाथांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत गेली. सय्यद बंधू होतेच. दिल्लीत गेल्यानंतर बादशहाचं टिपिकल ती नाटकं सुरू झाली की त्याला माझ्यासमोर हजर करा, मी त्याला बघीन, मग सगळं जे काही करायचं ते करेन. सय्यद बंधूंनी सगळं होकार दिला, सगळं केलं. त्या सनदा आणि ते पैसे आणि कबिला हा सुखरूप सुटल्याची खात्री करूनच तो जो मुलगा आणला होता त्याला त्यांच्यासमोर नेलं, बादशाच्या समोर नेलं. गंमत अशी की बादशाला त्याच्या विरुद्ध काही ॲक्शन घ्यायला वेळच नाही मिळाला, कारण पुढच्या काही दिवसात किंवा हार्डली 1 आठवड्याच्या आत सय्यद बंधूंनी फर्रुखसिंगला पदच्युत केलं, त्याचे डोळे काढले, त्याला कैदेत टाकलं होतं, त्याच्या आईलाही कैदेत टाकलं. आणि हा पुढचा जो मगाशी मी नाव सांगितलं, रफीउद्दौला नावाचा एक बादशाह आणून बसवला. तो 3 महिने होता. त्याचा खून पाडला गेला. रफीउद्दौलाने काही केलं नाही. रफीउद्दर्जत नावाचा आणखीन एक बादशाह आला. तो 4 महिने होता. तो 4 महिन्याने मरण पावला. त्याला कोणी खून केला का तो स्वतः मेला काही सांगता येत नाही, पण तो मरण पावला. आता महम्मद शाह गादीवरती आला आणि महम्मद शहाने मराठ्यांना या सगळ्या संध्या दिल्या.